रामकृष्ण हरिमंडळी, शिवपुराणमध्ये महादेव आणि सतीमातेची सुंदर कथा आहे. सतीमातेचा आणि महादेवांचा विवाह झाला तेव्हा दक्ष म्हणजे सतीमातेचे वडील हे महादेवांना म्हणाले की महाराज, तुम्ही कुठे, आम्ही कुठे, आम्ही बरोबरी नाही करू शकत तुमची. तर महादेवांनी सांगितलं, काही काळजी करू नका, तुमची कन्या आम्हाला देऊन तुम्ही तृप्त केले आहे. दक्ष जो होता तो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र. एकदा ब्रह्मदेवाने त्यांना प्रजापती ही पदवी बहाल केली. दक्ष प्रजापती. प्रजापती म्हणजे एकदम टॉप लेवलला, देव ऋषी वगैरे सर्व त्यांच्या खाली, पोझिशन खूप उच्च लेवलला. एकदा अशी सभा सुरू होती, तर दक्ष प्रजापती जेव्हा तिथे आले तेव्हा ऋषी मुनी देव गंधर्व वगैरे सर्व उठून त्यांना नमस्कार करू लागले आदरपूर्वक. त्याच सभेमध्ये शिवजी सुद्धा होते, पण शिवजी उठले नाहीत. शिवजींनी बघितलं की दक्ष प्रजापतीला अहंकार प्राप्त झालेला आहे आणि अहंकार नष्ट करणं हा माझा धर्म आहे, कर्तव्य आहे. जेव्हा दक्षनी बघितलं शिवजी उठले नाही, तर त्यांना राग अनावर झाला. दक्ष म्हणाले की हा माझा जावाई असून पण उठला नाही, माझा आदर सत्कार केला नाही, त्यामुळे खूप अपमानित केलं शिवजींना. शिवजी शांतपणे तिथून निघून गेले. ही गोष्ट सती मातेला कळली. नंतर एकदा दक्ष प्रजापतींकडे उत्सव झाला असता सर्व त्रिभुवन, स्वर्गलोक, इंद्रलोक, देवलोक मधले सर्वांना आदरपूर्वक निमंत्रण दिलं, आमंत्रण केलं दक्ष महाराजांनी, पण शिवजीला बोलावलं नाही, ना सतीमातेला बोलावलं. हा सुद्धा अपमान सतीमाता सहन करू शकली नाही. सतीमाता त्या उत्साहामध्ये गेली आणि आपल्या वडिलांना जाब विचारू लागली की एवढा मोठा यज्ञ करताय, माझ्या नवऱ्याचं स्थान नाही, तुम्हाला माहित नाही शिवजी कोण आहेत? देवाधिदेव महादेव आहेत. त्यांना राग आला तर काय होऊ शकतं? नाही, देवलोक राहील ना काही राहील, संपूर्ण प्रलय येईल, हे तुम्ही जाणत नाही. तेव्हा दक्ष प्रजापतीला अहंकार एवढा चढला होता की त्याला काहीच सुचत नव्हतं. तरी पण दक्ष प्रजापतीने सीतामातेला तेव्हा अपमानित केलं आणि निघून जायला सांगितलं. मात्र सीतामातेने प्रण केला, ध्यानस्थ बसली आणि अग्नी प्रज्वलित केला, भस्म झाली. पण जाताना तिने ठाम निश्चय केला की जेव्हा जेव्हा मी जन्म घेईन तेव्हा तेव्हा शिवजी माझे पती असतील. नंतर तिने दुसरा जन्म घेतला. तो घेतला राणी मैनावती आणि हिमालयाच्या पुत्र. हिमालय राजाकडे ती जन्माला आली. अत्यंत सुंदर देखणी अशी राजकुमारी झाली, पार्वती देवी. शिशु अवस्थेमध्येच या पार्वतीला नारद म्हणून गुरु भेटले. ते नारद म्हणून गुरु लाभले. नारदांनी सांगितलं की तुला घोर आणि कठोर तपस्या आणि संकल्प करायचा आहे. शिवजी नक्की तुझे पती म्हणून तुला लाभतील. तेव्हा पार्वती देवी लहान शिशु अवस्थेमध्येच असतानाच ध्यानस्थ बसली, तपस्या करू लागली आणि महादेवाला वर म्हणून मागू लागली. महादेवानी परीक्षा बघण्यासाठी 7 ऋषी तिच्याकडे पाठवले आणि तिला सांगितलं की काय महादेवाला मागते? विष्णूला माग, हरीला माग, वैकुंठवासी, ऐश्वर्यवान, गुणसंपन्न, वैभवशाली. पण पार्वती मातेने सांगितलं की नाही, महादेव हेच माझे वर राहतील. महादेव प्रसन्न झाले आणि महादेवांनी या पार्वती मातेसोबत विवाहाचा निश्चय केला. पण ही गोष्ट जेव्हा हिमालय राजाला आणि राणी मैनावतीला कळली
तेव्हा त्यांनी विरोध दर्शवला. राणी मैनावती तर म्हणाली की हा भस्मधारी आणि माझ्या एवढा सुंदर कन्येचा वर कसा असू शकतो. तेव्हा हे मान्य नाही, मी आत्महत्या करते, जीव देते मी माझा. पण तेव्हाच नारद प्रकट झाले आणि नारदांनी सांगितलं, तू या भस्मधारीला ओळखलं नाहीये, हे देवादिदेव महादेव आहे. जेव्हा नारदांनी प्रार्थना केली शिवजींना की देवा तुमचं सत्य रूप दाखवा, तेव्हा त्रिभुवनातला सर्वात सुंदर देवादिदेव महादेव यांचं जे रूप होतं ते बघून देवलोक, इंद्रलोक, स्वर्गलोक, स्वतः हरी विष्णू कौतुकांचे सोहळे आणि पुष्पवृष्टी त्यांच्यावरती केली. एवढं सुंदर रूप, एवढं सोज्वळ रूप, एवढं देखणं रूप महादेवांचं सत्य रूप त्यांनी घेतलं. तेव्हा मग पार्वती मातेचा आणि महादेवांचा विवाह संपन्न झाला. खूप मोठी कथा आहे, मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. जय श्री महादेव. बम बम भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय.